अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी सुरू आहे। नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण निर्माण होते। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, अत्यंत भीषण अशी ही विमान दुर्घटना आणि ज्यातली मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे, काय अपडेट्स आहेत? श्रुती, आपण पाहतो की विमान अपघातामध्ये जे प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने कालपासून येत आहेत आणि शेकडोंच्या संख्येमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची संख्या सुद्धा तेवढीच मोठी आहे। आणि ज्या सिव्हिल रुग्णालयामध्ये या सगळ्या नातेवाईकांना एका हॉलमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे जे काही डीएनए चाचणीसाठी आवश्यक असणारे नमुने घेतले जात आहेत त्या हॉलमध्ये आत्ता आपण आहोत। पुढच्या बाजूला जे लोक बसलेले पाहायला मिळत आहेत ते सगळे मृतकांचे नातेवाईक आहेत। त्यांचं सांत्वन करण्यासाठी वेगवेगळे युनिट्स इथल्या प्रशासनाने नेमलेले आहेत। पोलीस त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा केली गेलेली आहे आणि अशा दुःखाच्या वेळी त्यांचं सांत्वन करून त्यांना धीर देण्यासाठी सगळे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। कारण या भीषण अपघातामध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांना धीर देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून तसे प्रयत्न जे आहेत ते या सगळ्या प्रशासकीय पातळीवरती केले जातात। तर दुसरीकडे ज्या हॉलमध्ये या सगळ्या नातेवाईकांना बसवण्यात आलं त्याच्या अगदी स्टेजवरती त्याच हॉलच्या आपण पाहतोय की डॉक्टरांची एक टीम आहे आणि या डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून या मृतकांच्या नातेवाईकांचे जे काही नमुने आहेत डीएनए चाचण्यांसाठी आवश्यक असणारे ते घेतले जात आहेत। आणि आत्तापर्यंतची माहिती अशी आहे की जवळपास 200हून अधिक नातेवाईकांचे जे आहेत मृतकांच्या डीएनए चाचण्यांसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत। अजून सुद्धा हे काम युद्धपातळीवरती सुरू आहे, कारण ज्या मृतदेहांना इथे आणण्यात आलेलं होतं अपघातानंतर त्या मृतदेहांची अवस्था जर पाहिली तर ती ओळख पटण्याच्या पलीकडे आहे आणि त्यामुळे ती ओळख पटवून त्या कुटुंबियांना मृतदेह सोपवायचे असतील तर पहिल्यांदा डीएनए चाचण्या करण्याचा निर्णय इथल्या प्रशासनाने घेतला। आणि अजून सुद्धा आपण पाहतो की इथे एक छोटा टेबल सुद्धा लावण्यात आलेला आहे जिथे कॅम्प म्हटला जातो आणि त्या टेबलवरतील जे काही डॉक्टर्स आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून हे डीएनए चाचण्यांसाठी आवश्यक असणारे सगळे नमुने जे आहेत ते दिले जात आहेत आणि त्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतरच त्या मृतकांची ओळख पटल्यानंतर पुढची जी काही प्रोसिजर आहे ती म्हणजे मृतदेह कुटुंबियांना सोपवण्याची ती पूर्ण केली जाणार आहे। आणि या सगळ्या विमान अपघातामध्ये आपण पाहतो की प्रवाशांची संख्या जर आपण पाहिली तर जवळपास 250च्या घरामध्ये आहे। 242 प्रवासी होते, त्यातला एक प्रवासी सुखरूप आहे, मात्र 241 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर ज्या हॉस्टेलच्या परिसरामध्ये आणि कॉलेजच्या परिसरामध्ये हे विमान कोसळलं तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाल्याचं आत्तापर्यंतची माहिती आहे, मात्र ते आकडे अद्याप समोर येऊ शकले नाही आहेत। मात्र हॉलमधली दृश्य आपण पाहतोय या सगळ्या हॉलमध्ये एक भयान स्वरूपाची शांतता आहे आणि त्यामुळे प्रत्येक नातेवाईकांना आपल्या कुटुंबातील एक सदस्य आपला जवळचा कोणीतरी गमावल्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळत आहेत। आणि अशा दुःखाच्या वेळेला त्यांना धीर देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुद्धा जे आहेत तिथल्या प्रशासकीय पातळीवरती केले जात आहेत। त्यांना काही वेळापूर्वी चहा देण्याचा प्रयत्न इथल्या प्रशासनाने केला, मात्र बहुतांश नातेवाईकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, त्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो आहे आणि त्यामुळे ते काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। मात्र डीएनए चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत आणि म्हणून त्या पूर्ण करण्यासाठी इथलं प्रशासन जे आहे ते युद्ध पातळीवरती काम केलं करते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हे टेबल असतील किंवा डॉक्टरांची जी टीम आहे ती सुद्धा आपण इथे आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळ्या डीएनए चाचण्या जे आहेत ते त्या काळामध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत। त्यानंतर मृतकांची ओळख पटल्यानंतर हे मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाणार आहेत। नक्कीच। तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।